आता इथे मशिनरी अकाउंट हे आपलं ऍसेट अकाउंट आहे. ऍसेट्सला नेहमीच डेबिट बॅलन्स असतो. रश्मीज अकाउंट, आता हे रश्मी कोण असणार आहे? ज्या अर्थी डेबिट बॅलन्स आहे त्या अर्थी रश्मी ही आपली डेटर आहे. ठीक आहे. सो रश्मीज अकाउंट डेबिट बॅलन्स आहे म्हणून डेटर. Purchases account always has a debit balance. Sales return म्हणजे goods are coming in, what comes in is debited, so sales return always has a debit balance. जसं purchases ला डेबिट आहे तसं purchase return ला ऑलवेज क्रेडिट बॅलन्स असतो. सेल्स ला क्रेडिट बॅलन्स असतो, सेल्स रिटर्न ला डेबिट बॅलन्स असतो. कॅश अकाउंट ऑलवेज हॅज अ डेबिट बॅलन्स. बँक अकाउंट ऑप्शनल आहे. एक्सेप्शन्स कोणते कोणते सांगितले मी? ओव्हरड्राफ्ट अकाउंट असेल, सीसी अकाउंट असेल तर क्रेडिट बॅलन्स असू शकतो. स्टेशनरी अकाउंट इज अवर एक्सपेंडिचर, एक्सपेन्सेस ऑलवेज हॅव डेबिट बॅलन्स. नंतर क्रेडिटला परचेस रिटर्न क्रेडिट, सेल्स क्रेडिट. पवन्स कॅपिटल अकाउंट इज अ लायबिलिटी, सो इट इज अ क्रेडिट बॅलन्स. इंटरेस्ट अकाउंट, इथे नुसतं इंटरेस्ट अकाउंट म्हटलेलं आणि क्रेडिट बॅलन्स आहे. हे आपल्याला समजायला पाहिजे की जर क्रेडिट आहे तर ते इन्कम आहे. इंटरेस्ट रिसिव्ड पण असू शकतो, इंटरेस्ट पेड पण असू शकतो. हा इंटरेस्ट रिसिव्ड आहे कारण हा क्रेडिट बॅलन्स आहे आणि इन्कम्स आर ऑलवेज क्रेडिटेड म्हणून हे इन्कम आहे. राकेश अकाउंटला क्रेडिट बॅलन्स आहे. हा कोण असणार आहे? जसं डेबिटला रश्मी होती ती डेटर म्हणलं तसं राकेश हा आपला क्रेडिटर असणार कारण त्याला क्रेडिट बॅलन्स आहे. ठीक आहे. सो सगळी मला तुम्ही आता बघितलं तर लेजर मध्ये माझे सगळी पोस्टिंग्स करून झालेली आहेत. जे डेबिटचे होते टू बॅलन्स ब्रॉट डाऊन लिहिले 1 तारखेला, क्रेडिटचे होते त्याला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन लिहिलेले 1 तारखेला. ठीक आहे. आता एंट्रीज करायला घ्यायच्यात. आता आपण थोडेसे वरच्या लेवलला आहोत. मी तुम्हाला जर्नल एंट्रीज करून दाखवणार नाहीये. इथे तुमचं तुम्हाला कळायला पाहिजे की ह्याची जर्नल एंट्री काय आहे. आपण ती ओरली एंट्री करायची आणि त्याचं पोस्टिंग करायचं. ठीक आहे. आपण ट्राय करून बघूयात. सो आपलं फर्स्ट ट्रान्झॅक्शन आहे 1 जुलै. इंट्रोड्युस्ड ऍडिशनल कॅपिटल ₹40,000. ऍडिशनल कॅपिटल ब्रॉट इनटू द बिझनेस बाय द ओनर म्हणजे कॅश इज कमिंग इन. इथे बाय बँक दिले का पर्टिक्युलरली नाही दिले, सो दिस इज अ कॅश ट्रान्झॅक्शन. कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट 40,000. सो कॅश अकाउंटच्या डेबिटला टू सेम डेट आहे टू पवन्स कॅपिटल अकाउंट 40,000. नेक्स्ट, बॉट गुड्स फ्रॉम राकेश ₹80,000 ऍट 10% ट्रेड डिस्काउंट. ट्रेड डिस्काउंट रेकॉर्ड होतं का? नाही होत. 80,000 मधले 10% लेस करायचे म्हणजे 8,000 लेस करायचे. 8,000 लेस केल्यानंतर 72,000 उरतात. गुड्स आर परचेस्ड फ्रॉम राकेश. बॉट गुड्स म्हणजे परचेस गुड्स. सो राकेश अकाउंटला क्रेडिट येणार. गुड्स आर कमिंग इन, परचेसेसला डेबिट येणार. परचेस अकाउंट इज ऑलवेज डेबिटेड. सो परचेस अकाउंट डेबिट टू राकेश अकाउंट 72,000. परचेस अकाउंटच्या डेबिटला येणार आहे टू राकेश अकाउंट 72,000. डेट होती 4 जुलै. राकेशच्या क्रेडिटला, राकेश हा आपला क्रेडिटर आहे. राकेशच्या क्रेडिटला 4 डेट आहे. कुठून आलो आपण इथे? परचेस अकाउंट मधनं आलो. सो इथे लिहायचं परचेसेस अकाउंट. बाय परचेसेस अकाउंट 72,000. कळलंय का? एंट्री लक्षात आली. सोल्ड गुड्स टू रश्मी ₹30,000. इन कॅश दिलंय का? नाही दिलेलं. गुड्स आर गोइंग आउट. सेल्स इज ऑलवेज क्रेडिटेड. रश्मी इज द रिसिव्हर. रश्मीज अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट 30,000. रश्मी अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. अमाऊंट काय होती? 30,000. डेट होती 7th. सेल्स अकाउंटला काउंटर एंट्री करायची आहे 7th. क्रेडिटला जाणार बाय रश्मीज अकाउंट. आपण रश्मीच्या अकाउंट मधनं इकडे आलो आहे. 30,000 अमाऊंट आहे. नेक्स्ट, रिटर्न गुड्स टू राकेश ₹20,000 ग्रॉस. ग्रॉसचा अर्थ काय आहे? आपल्याला ह्याच्यात सुद्धा ट्रेड डिस्काउंट लेस करावं लागणार आहे. जेव्हा आपण गुड्स परचेस केले तेव्हा ट्रेड डिस्काउंट अवेल केलं होतं. मग परत रिटर्न करताना सुद्धा ट्रेड डिस्काउंट त्याला रिटर्न करायचं. सो रिटर्न गुड्स म्हणजे गुड्स आर गोइंग आउट. परचेस रिटर्न क्रेडिटला जातं. हु इज द रिसिव्हर? राकेश. राकेश अकाउंट डेबिट टू परचेस रिटर्न. अमाऊंट काय येणार? 20,000 वरती 10% ट्रेड डिस्काउंट म्हणजे लेस 2,000, 18,000 अमाऊंट येणार. राकेश अकाउंट डेबिट टू परचेस रिटर्न 18,000. डेट आहे 9th. सो राकेशच्या अकाउंटला राकेशच्या अकाउंटला 9th ला टू परचेस
रिटर्न अकाउंट अमाऊंट आहे 18,000. परचेस रिटर्नचा अकाउंट शोधून त्याच्यात क्रेडिटला एंट्री करायची आहे 9th डेट आहे बाय राकेश. कुठून आलो आपण इथे? राकेशच्या अकाउंट मधनं आलो. अमाऊंट होती 18,000. अमाऊंट कळली कशी आली? 20,000 मायनस 10% ट्रेड डिस्काउंट. रश्मी रिटर्न गुड्स टू अस ₹400. गुड्स आर कमिंग इन. आपण आधी सेल केलं होतं, आता सेल्स रिटर्न झालेत. गुड्स आर कमिंग इन, सो सेल्स रिटर्न इज डेबिटेड. हु इज द गिव्हर? रश्मी इज द गिव्हर. सो सेल्स रिटर्न अकाउंट डेबिट टू रश्मीज अकाउंट. अमाऊंट आहे 400. सेल्स रिटर्न अकाउंट डेबिट टू रश्मीज अकाउंट. रश्मीज अकाउंट 11th डेट होती आणि रश्मीज अकाउंट शोधून त्याच्या क्रेडिटला बाय सेल्स रिटर्न अकाउंट 400. कळती एंट्री काय करते ते? नेक्स्ट एंट्री आहे पेड टू राकेश ₹40,000 ॲट 2% कॅश डिस्काउंट. आता कॅश डिस्काउंटचा रेकॉर्ड करतो आपण. 40,000च्या 2% म्हणजे किती? 800. सो 40,000 मायनस 800 म्हणजे किती? 39,200. पण ही कॅश आपण पे केलेली आहे टू राकेश. कॅश डिस्काउंट दिलेले म्हणजे कॅश पे केलेली. इथे बाय चेक असं दिलंय का? नाही. सो कॅश इज गोइंग आउट. आपण राकेशला पैसे देतोय. राकेश इज द रिसिव्हर. राकेशला आपण किती देतोय? 40,000 वरती 2% डिस्काउंट करून. डिस्काउंट रिसिव्ड आहे. डिस्काउंट रिसिव्ड इज अवर इन्कम. सो डिस्काउंट रिसिव्ड क्रेडिटला जातं. एंट्री करून दाखवते मी तुम्हाला ह्याची. याची एंट्री कशी होणार आहे? राकेश अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. किती येणार? अमाऊंट किती? 40,000 वरती 2% कॅश डिस्काउंट दिले. सो आपण आधी डिस्काउंट पण लिहूयात. टू डिस्काउंट रिसिव्ड अकाउंट आहे. डिस्काउंट किती मिळालं? 800 रुपये मिळालं. आपल्याला टोटल 40,000चं ट्रान्झॅक्शन करायचं आहे. 40,000 मधले 800 रुपये जर गेले तर किती उरले? 49,200 एवढं आपण कॅश पेमेंट केलेली आहे. ही एंट्री आहे. पोस्टिंग करताना कसं पोस्टिंग करायचंय? राकेशच्या डेबिटला टोटल 40,000 पडले पाहिजेत, पण त्याचं बायफर्केशन काय आहे? टू कॅश अकाउंट टू डिस्काउंट रिसिव्ड अकाउंट अशी एंट्री करायची राकेशच्या डेबिटला. सो राकेश अकाउंट शोधून डेबिटला एंट्री करायची आहे. डेट काय होती आपली? 14. सो टू कॅश अकाउंट 39,200 आणि सेम डेला टू डिस्काउंट रिसिव्ड अकाउंट 800. कळलं? अशा दोन पोस्टिंग आता आपल्याला काउंटर पोस्टिंग करायचे क्रेडिटची. की डेबिटचं पोस्टिंग करून झालं. टोटल 40,000 आपण डेबिट दिलं राकेशला. आता या 40,000चं बायफर्गेशन 39,200 एकीकडे क्रेडिट जाणार आहे, 800 दुसरीकडे क्रेडिट जाणार आहे. कुठं जाणार? कॅश अकाउंटच्या क्रेडिटला पहिलं क्रेडिट देऊयात आपण. बाय राकेश अकाउंट 39,200. कॅश किती गेली? 39,200 गेली. आणि डिस्काउंट रिसिव्डच्या क्रेडिटला येणार बाय राकेश अकाउंट 800. कळलं? ह्या एंट्रीज इथे कशा आल्या? काउंटर एंट्री करतोय आपण. ही एंट्री आणि ही एंट्री काउंटर एंट्री झाली ही. बरोबर? आणि ही 39,200 आणि 39,200 ही काउंटर एंट्री झाली. म्हणजे एक डेबिट एक क्रेडिट. ठीक आहे. टोटल 40,000चं डेबिट आलं. क्रेडिट पण 40,000चं आलंय, पण ते बायफर्केट होऊन दोन लेजर्स मध्ये डिव्हाइड झालंय. ठीक आहे. असं हे तुम्हाला कळलं पाहिजे लगेच. ठीक आहे. ही एंट्री कळली डिस्काउंटची. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन बघूया. मेड परचेसेस ₹17,000 अँड अमाऊंट पेड बाय चेक. इथे नेम ऑफ द पार्टी नाहीये. अमाऊंट इज पेड बाय चेक. परचेस म्हणजे गुड्स आर कमिंग इन. परचेसेस आर ऑलवेज डेबिटेड. परचेस अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट येणार कारण पेड बाय चेक आहे 17,000. सो परचेसेसचा अकाउंट शोधा. परचेसेसच्या डेबिटला लिहायचं आहे. डेट आहे आपली 22 टू बँक अकाउंट अमाऊंट 17,000. आता ही जी 17,000 अमाऊंट आहे ही थ्रू बँक गेलेली आहे. सो बँकेच्या क्रेडिटला 22 बाय
परचेसेस अकाउंट 17,000. आपण परचेसेस मधनं इकडे आलो. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन कॅश सेल्स 8,000. कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट 8,000. सो कॅश अकाउंटच्या डेबिटला डेट काय आहे आपली 24 टू सेल्स अकाउंट अमाऊंट आहे 8,000 आणि सेल्स अकाउंटच्या क्रेडिटला बाय कॅश अकाउंट 8,000. सिंपल. बॉट स्टेशनरी ₹300. बॉट म्हणले, परचेस म्हणले, एक्सपेंडिचर असला की तो कॅश मध्ये असतो. स्टेशनरी अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट 3,000. स्टेशनरी अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट 3,000. डेट होती 27 आणि कॅश अकाउंटच्या क्रेडिटला बाय स्टेशनरी अकाउंट 3,000. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन received from Rashmi ₹39,000 by RTGS. डिस्काउंट अलाउड 1,000. आता डिस्काउंट अलाउ केलंय आपण. अलाउ केल्यानंतर आपला एक्सपेंडिचर असतो सो तो डेबिटला येणार. रिसिव्ड फ्रॉम रश्मी म्हणलेला आहे आरटीजीएस. आरटीजीएस म्हणजे बँक आणि रिसिव्ड फ्रॉम रश्मी. सो रश्मी इज द गिव्हर. रश्मीला क्रेडिट जाणार. बँकेत पैसे जमा झाले, बँकला डेबिट येणार. किती डेबिट येणार 39,000 जमा झाले. सो बँक अकाउंट डेबिट एंट्री करून दाखवते मी तुम्हाला इथे. इथे एंट्री अशी येणार आहे बँक अकाउंट डेबिट डिस्काउंट अलाउड अकाउंट डेबिट टू रश्मीज अकाउंट. आता अमाऊंट किती आहे 39,000 बँकेत जमा झाले. 1,000 डिस्काउंट अलाउड आहे. याचा अर्थ टोटल रश्मीनी पैसे किती दिले 40,000. त्यापैकी 1,000 डिस्काउंट 39,000 बँक डिपॉझिट आरटीजीएस. ठीक आहे. आता याचा पोस्टिंग करताना आपण पोस्टिंग कसं करतो बँक अकाउंटच्या डेबिटला 39,000 अमाऊंट पडली पाहिजे. लिहायचं काय टू रश्मीज अकाउंट. सो बँक अकाउंटच्या डेबिटला टू रश्मीज अकाउंट अमाऊंट किती होती 39,000. याची डेट होती या ट्रान्झॅक्शनची 28. रश्मीज अकाउंटच्या क्रेडिटला 28 बाय कॅश अकाउंट 39,000 आणि सेकंड ट्रान्झॅक्शन ह्याच्यातलं काय आहे डिस्काउंट अलाउड अकाउंटच्या डेबिटला 1,000. डिस्काउंट अलाउड अकाउंट 28 टू रश्मीज अकाउंट 1,000 आणि काउंटर एंट्री रश्मीच्या क्रेडिटला डेट 28 बाय डिस्काउंट अलाउड अकाउंट 1,000. सो रश्मीला टोटल क्रेडिट 40,000चं मिळालंय. त्याच्या काउंटर डेबिटच्या एंट्रीज 2 लेजरला झाल्या बँक अकाउंट आणि डिस्काउंट रिसिव्ह अलाउड अकाउंट. आता हे जे डिस्काउंट अलाउड अकाउंट होतं ते ओपनिंगच्या जो आपला ट्रायल बॅलन्स होता त्याच्यात कुठं दिसत नाहीये तुम्हाला. हे नवीन क्रिएट केलंय आपण अकाउंट. सो ह्याला ओपनिंग बॅलन्स नाहीये. डिरेक्टली एंट्री जी केली ते पोस्ट केली आहे. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन आहे पेड सॅलरी ₹10,000. पेड म्हणले एक्सपेंडिचर कॅश मधून पे होतो. सॅलरी अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. सो सॅलरीच्या डेबिटला 29 डेट टू कॅश अकाउंट 10,000 आणि कॅश अकाउंटच्या क्रेडिटला 29 बाय सॅलरी अकाउंट 10,000. सोपी एंट्री होती. नेक्स्ट सोल्ड गुड्स टू रश्मी ₹20,000. आता इथे इन कॅश म्हटलेलं नसल्यामुळे दिस इज अ क्रेडिट ट्रान्झॅक्शन. सोल्ड गुड्स म्हणजे रश्मी इज अ रिसिव्हर. सेल्स अकाउंट इज ऑलवेज क्रेडिटेड. रश्मीज अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट 20,000. सो रश्मीज अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट 20,000. डेट होती 29 आणि सेल्सच्या क्रेडिटला 29 बाय रश्मीज अकाउंट अमाऊंट होती 20,000. ठीक आहे. नेक्स्ट आहे बॉट गुड्स फ्रॉम राकेश ₹36,000 अँड पेड बाय चेक. गुड्स फ्रॉम राकेश. बॉट गुड्स फ्रॉम राकेश जरी असलं तरी सुद्धा पेड बाय चेक आहे. सो राकेशचं ट्रान्झॅक्शन येईल का नाही.
राकेशचं लेजर क्रिएट करायची गरज नाहीये या जर्नल एंट्रीमध्ये. सो बॉट गुड्स म्हणजे परचेसेस अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट, कारण इमिजिएटली पे केलेले आहेत. सो परचेस अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट अशी इथे एंट्री येणार आहे. सो इथे डेट आहे 31 टू बँक अकाउंट 36,000 आणि बँक अकाउंटच्या क्रेडिटला बाय परचेसेस अकाउंट 36,000. ठीक आहे. इथे कुठे काही प्रॉब्लेम वाटतोय का तुम्हाला? नाही. आपण साध्या सिंपल जर्नल एंट्रीज होत्या ज्या तुम्हाला कंपाऊंड एंट्रीज होत्या त्या रफ मध्ये करायच्या. ज्या वेळेला तुम्हाला पेपरमध्ये असे ट्रान्झॅक्शन्स येतात जेव्हा जर्नल विचारलेलं नसतं, उगाचच्या उगाच करायचं नाही, जेवढं विचारलं तेवढंच करायचं. आता सिंपल एंट्रीज ज्या आहेत, एक अकाउंट डेबिट एक अकाउंट क्रेडिट, त्या एंट्रीज तुम्हाला करता येतात. त्या जर्नल एंट्रीज तोंडी करायच्या किंवा रफ मध्ये कुठेतरी पेन्सिलनी लिहायची आणि मग पोस्टिंग करायचं. ठीक आहे. ज्या कंपाऊंड एंट्रीज असतील त्या सुद्धा असंच करायचं. रफ पेज एक करा, पेपरमध्ये एक रफ पेज कायमच करायचं असतं. तिथे वर रफ पेज लिहायचं, तिथे ती एंट्री करायची आणि मग ती बघून पोस्टिंग करायचं. ठीक आहे. आता आपण बॅलन्सिंग करायला घेणार आहोत. ऍज ऑन 31 जुलै बॅलन्सिंग तुम्हाला करता येतंय. मी सगळ्या लेजरचं बॅलन्सिंग करते आणि मग आपण क्लोजिंग ट्रायल बॅलन्स बनवूया. बॅलन्सिंग करून घेतलेलं आहे मी सगळ्या अकाउंटचं, तुम्हाला एकदा दाखवते मी. मशिनरी अकाउंटच्या डेबिटला 4,40,000 होते, ट्रान्झॅक्शन काहीच नव्हतं. सो डेबिट साइड हेवियर आहे. 31 तारखेला बाय बॅलन्स कॅरी डाऊन 4,40,000 आणि 1 ऑगस्टला टू बॅलन्स ब्रॉड डाऊन 4,40,000. ठीक आहे. तसंच रश्मीज अकाउंटच्या क्रेडिटला डेबिटला 1,20,000 होते, क्रेडिटला 79,600 असा बॅलन्स डिफरन्स आला, तो लिहिलेला आहे जो ब्रॉड डाऊन केला डेबिटला. सो रश्मीज अकाउंट हॅज अ डेबिट बॅलन्स ऑफ 79,600, परचेस अकाउंट हॅज अ डेबिट बॅलन्स 2,55,000, सेल्स रिटर्न 40,400. हे सगळे डेबिट वाचते मी. कॅश अकाउंट 95,800, बँक अकाउंट 1,66,000, डिस्काउंट अलाउड 1,000, सॅलरी अकाउंट 10,000, स्टेशनरी अकाउंट 5,000, परचेस रिटर्न अकाउंट हॅज अ क्रेडिट बॅलन्स ऑफ 78,000, सेल्स अकाउंट क्रेडिट बॅलन्स 4,18,000, पवन्स कॅपिटल अकाउंट 5,20,000 क्रेडिट. हे नेहमीच क्रेडिट बॅलन्सेस असतात, नो डाऊट. कॅपिटल अकाउंटला नेहमीच क्रेडिट बॅलन्स असतो. इंटरेस्ट अकाउंट हॅज अ क्रेडिट बॅलन्स 6,000, राकेश अकाउंट हॅज अ क्रेडिट बॅलन्स ऑफ 70,000, डिस्काउंट रिसिव्ड आपलं इन्कम आहे 800 क्रेडिट बॅलन्स. आता हे जे सगळे क्रेडिट बॅलन्सेस आहेत हे ट्रायल बॅलन्स मध्ये आपल्याला आता एक एक आपण एंटर करून घेऊयात. सो मशिनरी अकाउंट जे होतं, मशिनरी अकाउंटला जो डेबिट बॅलन्स होता त्याची अमाऊंट किती होती? 4,40,000. रश्मीज अकाउंट डेबिट बॅलन्स होता 79,600. परचेस अकाउंट डेबिट बॅलन्स होता 2,55,000. सेल्स रिटर्न डेबिट बॅलन्स असणार, सेल्स रिटर्नला 40,400. कॅश अकाउंटला सुद्धा डेबिट बॅलन्सच असतो कायम 95,800. बँक अकाउंट ह्या केसमध्ये डेबिट बॅलन्स आहे 1,66,000. डिस्काउंट अलाउड अकाउंट डेबिट बॅलन्सच असणार बिकॉज इट इज अवर एक्सपेंडिचर. अँड सॅलरी अकाउंट 10,000 डेबिट. स्टेशनरी अकाउंट अगेन इट इज अवर एक्सपेंडिचर, इट मस्ट हॅव अ डेबिट बॅलन्स ऑफ 5,000. ओके, इथे थोडंसं एक रेक्टिफिकेशन करते मी. इथे माझी एक प्रिंटिंग मिस्टेक झाली आहे. मी तिथे ट्रायल बॅलन्स मध्ये ओपनिंग ट्रायल बॅलन्स मध्ये 12,000 घेतले, ते चुकले, 2,000 पाहिजे, तेवढे जरा करेक्शन करून घ्या. सो इथे ओपनिंग बॅलन्स टू बॅलन्स ब्रॉड डाऊन 2,000 लिहिलेला आहे. ठीक आहे. सो अकॉर्डिंगली त्याचा बॅलन्स आला 5,000 डेबिट आहे हा. सो हे सगळे डेबिट बॅलन्सेस आपले संपले. क्रेडिट बॅलन्सेस, परचेस रिटर्न ऑलवेज हॅज अ क्रेडिट बॅलन्स 78,000. सेल्सला सुद्धा क्रेडिट बॅलन्सच पाहिजे जो आलाय आपला 4,18,000. पवन्स कॅपिटल अकाउंट क्रेडिट बॅलन्स ऑफ 5,20,000. इंटरेस्ट अकाउंट क्रेडिट बॅलन्स ऑफ 6,000. राकेश अकाउंट क्रेडिट बॅलन्स 70,000 अँड डिस्काउंट रिसिव्ड क्रेडिट बॅलन्स 800. सगळे बॅलन्सेस टाकून झालेत. मॅच होते का बघूया. करेक्ट, 10,92,800 नी ट्रायल बॅलन्स आपला मॅच झालाय. ठीक आहे. सो आपल्याला स्टेप्स कळल्या आहेत का? ओपनिंग बॅलन्सेस जर दिलेले असतील तर आधी ओपनिंग बॅलन्स ब्रॉड डाऊन करा. सगळ्यात पहिल्यांदी म्हणजे तुमच्या प्रॉब्लेम मध्ये ना त्या ओपनिंग ट्रायल बॅलन्सची टोटल घेतली नव्हती, ती तुम्हाला पहिली करून घ्यायची. सो फर्स्ट स्टेप तुमच्या बाबतीत ओपनिंग ट्रायल बॅलन्स डेबिट क्रेडिट बॅलन्सेस मॅच होत आहेत का ते बघायचं. ते जर होत नसतील तर क्लोजिंग होणार नाही बॅलन्स मॅच. सो ते एक पहिल्यांदी पाहिलं. सेकंडली आपण काय करून घेतलं, आपण ओपनिंग बॅलन्सेस ब्रॉड डाऊन करून घेतले. थर्डली आपण जी जर्नल एंट्रीज होत्या त्या करून घेतल्या ओरली किंवा रफ मध्ये, त्याचं पोस्टिंग करून घेतलं. आणि फायनली आपण क्लोजिंग बॅलन्सेस काढून घेतले आणि
5th स्टेप आपण केली ती क्लोजिंग ट्रायल बॅलन्स बनवून घेतला, जो आपला मॅच झालाय. ठीक आहे. आता मी नेक्स्ट लेक्चर पासून नेक्स्ट प्रॉब्लेम्स तुम्हाला होमवर्कला काही काही देणार आहे, ते तिथे बघायचे. कुठे प्रॉब्लेम वाटला तर मला सांगा आणि मग आपण नेक्स्ट चॅप्टर सुरू करूया. ठीक आहे. लेजर सोपं आहे, अजिबात अवघड नाहीये, लॉजिकल आहे. स्टेप वाईज जर गेलात तर चुकणार नाही. एरर्स व्हायला नकोत, कुठलाही क्लेरिकल एरर्स. अमाऊंट लिहिताना 40,000 ची 4,000 लिहिली गेली माझ्याकडनं, आता 1-2 ठिकाणी झालं, पण लगेच रेक्टिफाय केलं मी. तुम्हालाही तसंच करता आलं पाहिजे. शक्यतो लिहिताना पूर्ण माइंडफुली तुम्ही ते लिहिलं पाहिजे. ठीक आहे. आम्ही आता होमवर्क देते, तोही सॉल्व्ह करा. हे प्रॉब्लेम सुद्धा परत परत सॉल्व्ह करा. ठीक आहे. नेक्स्ट लेक्चर पर्यंत.